त्यामुळे जरांगेंची आत्ताची जी मागणी ती मागणी बरोबर आहे, ती पूर्ण कशी करायची ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं। मी फक्त घटनेमध्ये काय लिहिलं एवढंच आपल्या पुढे मांडणार आहे। आता हे रिझर्वेशन जे आहे ते 15 आणि 16 खाली करता येते, उघड आहे। घटना समितीमध्ये आंबेडकरांनी असं सांगितलं की लोकशाही म्हणजे सगळेजण सारखे, मग ज्यांच्यावर आपण वर्षानुवर्ष अन्याय केला, पिढ्यानपिढ्या अन्याय केला, त्यांना वर आणण्याकरता रिझर्वेशन ठेवणं आवश्यक आहे। मग आंबेडकर असं म्हणाले की जो अपवाद आहे तो नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही आणि त्यामुळे रिझर्वेशन 50%हून जास्त देता येणार नाही। हाच बरोबर मुद्दा केंद्र सानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने उचलून धरला आणि सांगितले की 50%च्या वर रिझर्वेशन देता येणार नाही। की मराठा या ओबीसी मध्ये येतात का, तर ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे सुप्रीम कोर्टाने। ट्रिपल टेस्ट याचा अर्थ असा की मागास आयोगाने मराठा समाज मागास ठरवायला पाहिजे 1, त्यानंतर एम्पेरिकल डेटा उपलब्ध पाहिजे 2 आणि 50%च्या वर देता येणार नाही 3। या 3 गोष्टी आहेत। या 3 गोष्टी जर का ते बसलं तर मराठा समाज हा ओबीसी मध्ये घालता येतो। आता 50%च्या वर आरक्षण देता येणार नसल्यामुळे 50%च्या बाहेर मराठ्यांना आरक्षण देताच येणार नाही आणि ते मागास असतील असं डिक्लेअर झालं तर ते ओबीसीत येतात। ओबीसीची व्याख्याच ती आहे, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, त्याच्यात ते येऊ शकतात। तेव्हा जरांगेंची जी आत्ताची मागणी आहे की आम्हाला रिझर्वेशन पाहिजे आणि ते ओबीसीतूनच पाहिजे, हे सध्या तरी कायद्याला धरून आहे। आता यातून मार्ग कसा काढायचा हे थोर आपले राजकारणी लोक जे सगळे बसलेत, शेवट लक्षात घ्या की पॉलिटिक्स इज रेस फॉर पॉवर। त्यामुळे सत्ता टिकवण्याकरता किंवा सत्ता मिळवण्याकरता वेड्यावाकड्या मार्गांचे उपयोग केले जातात। 20% हे ओबीसी आहे, तर तो जो घटक आहे तो सगळ्यांनी वाटून सामंजस्याने वाटून घेतला पाहिजे। ओबीसींना अशी कडक भूमिका घेता येणार नाही की मराठी इथे येऊच नाहीत। त्यामुळे हा लढा जो आहे ना, हा ओबीसी विरुद्ध मराठा अशा तऱ्हेचा हा राजकीय लढा आता मला झालेला दिसतोय। तर याच्यात दोघांनी सामंजस्याने भूमिका घ्यायला पाहिजे, तोडगा काढायला पाहिजे। जे काय मिळणार ते 50%च्या आतच मिळणार हे निश्चित आहे। त्यामुळे जरांगेंची आत्ताची जी मागणी ती मागणी बरोबर आहे, ती पूर्ण कशी करायची ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं।